गुड मॉर्निंग गाईज. 12:30 झाले. गुड आफ्टरनून सॉरी. तर आज आपला ब्लॉग होणार आहे एक मोठं ब्लॉग तर आहेच, कारण की बाईकवरती राईड करायची एक वेगळीच मजा. आणि हा तो आपला बाईकचा जो प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे त्याच्यामुळं आत्ता मी तुम्हाला चालवताना दिसते बाईक. प्रॉब्लेम जो होता ओव्हरफ्लोचा होता. बाईकमधलं पेट्रोल आणि पाणी एकत्र होऊन ते पूर्ण इंजिनमध्ये गेलं, तर इंजिन ऑइलमध्ये मिक्स झालं होतं आणि ते फिल्टर त्याच्यात पण गेलं. आणि त्याचबरोबर जो डस्टचा जो फ्यूल टँकचा जो पाईप राहतो तो चॉकअप झाल्यामुळे ते सगळं असा किस्सा झाला. मग त्याच्यामुळे आता तो परत कधी प्रॉब्लेम होणार नाही. तर आज जे आहे, आज जाणार आहे मी कश्यपी डॅम. कश्यपी डॅम आता या पावसाळ्यात बघण्याचा एक वेगळाच मजा आहे. मी एकटा जात नाही आहे, तर सागरला घेतो, मामाचा मुलगा सागरला पिकअप करतो. मग आपण बोलूच. त्याच अगोदर फ्युलिंग मला करावं लागेल, पेट्रोल भरावं लागेल. आणि हां, ट्रेकिंगचे जे आहे लवकरच व्हिडिओ बघायला तुम्हाला मिळतील. ॲक्च्युली जो वैभव आता साधारण तरी येणार आहे गावाकडून. तो तिकडं फसला होता, पण सध्या तरी आता ट्रेन जे आहे ट्रेन झालेली चालू. पण करेल तो, जसा आला तसं मग आपण तयारी करू ट्रॅकिंग प्लेसची. जसे 10 ते 15 एक दिवसात असे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. हरिहरगड एक मस्त पॉईंट आहे. माझा फर्स्ट टाईम राहील हरिहरगडला जाण्यासाठी. तर हां, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल की जे माझं चॅनल आहे ते सबस्क्राईब करावं लागेल आणि ऑल बेल आयकॉनवरती क्लिक करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला जे माझे लेटेस्ट व्हिडिओ राहतील ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल, की तुम्हाला व्हिडिओ सर्च करायची गरज नाही पडणार. मी जेव्हा अपलोड करेल तेवढ्यात माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबवरती येऊन जाईल. ग्रोथ होऊ राहिली 5-4 अशा प्रकारे हळूहळू आपलं पण चॅनल लवकरच 5K वरती जाईल. तर ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करू नका, आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईबर करा. आणि लवकरच आपले 5K पण कंप्लीट होऊन जातील. त्यामुळे 5K वरती एक स्पेशल ब्लॉग राहणार आहे, एक सरप्राईज ब्लॉग मी देणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला लागेल. ऑलरेडी तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चुकून नका करू, कारण की ते अनसबस्क्राईब होऊन जातं. कारण की मी आत्ता बघितलेलं तिची बाईकची जी आपलं V3 नवीन शोरूम, बहुत बढ़िया ब्लॅक एडिशन आहे वाटतं. यस, ओ सिग्नल ओके आहे. तर सागरला पिकअप करूया, मग तुम्हाला भेटतो. ओके, तर मित्रांनो सागर आलेला आहे. सागरला पिकअप केलं. हा माणूस खूप लेट जे आहे एंट्री मारतो, कारण की एकदम कासव कसा म्हणतो जो कासव स्टाईल तशी गत याची. तर नाव लेट सी. आत्ता जे आहे आपल्याला कश्यपी डॅमला जाण्यासाठी मखमलबादकडून रोड आहे. आता इथे गाव येईल, मखमलाबाद हे गाव आहे. तर इथून मखमलाबाद लागतं आणि तिथूनच त्यानंतर जे आहे गिरनारा लागतं. गिरनाऱ्याच्याच पुढे तो डॅम आहे. अदरवाईज त्याच्याकडे जाण्याचे रोड पण आहे 2. तर मेन जो मोठा सीन आहे, जो नजारा भारी दिसतो, त्याच रोडने मी म्हणजे गिरनाऱ्याच्या पुढे जाणार आहे. तिकडून जो आहे कश्यपी डॅमचा जो नजारा आहे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. हे इथं आलं मखमलाबाद. पण आता सध्या मखमलाबादमध्ये आहो. तुम्हाला कोणाला यायचं असेल नाशिकमधून तर तुम्ही इकडं येण्यासाठी सरळ जो आहे पेठ मार्ग तिकडून आला तर मखमलाबादसाठी हा सरळ हायवे येतो. तर इकडून तुम्हाला स्ट्रेट जायचं आहे मखमलाबादमधून. तुम्हाला कुठं राईट किंवा लेफ्टने जायचं आहे, पूर्ण स्ट्रेट. नंतरून तुम्हाला गिरनारा लागतो. हे बघा इथं बघू शकता तुम्ही. गिरनारे जे आहे 13 किलोमीटर आणि इकडूनच हर्सूल जे आहे 45 किलोमीटर. तर लवकरच आपण हर्सूलचा पण एक ट्रॅव्हल ब्लॉग बनवणार आहोत. हर्सूल या दरम्यान पण बराच असा सुंदर व्ह्यू आहे तिकडचा. तिकडचे जे वॉटरफॉल आहेत छोटे पण असतील बहुतेक, मोठे पण नाही.
पण एक प्रकारे तिकडचं नजारे पण बऱ्यापैकी चांगले आहे. तर आपण पण प्रयत्न करू तिकडे जाण्याचा. रोड मला खूप आवडतो, घाट रोड जो आहे तिथला तो, कारण की तिथून जो नजारा दिसतो ना अप्रतिम आहे. नाशिकमधल्या मेन तर गोष्ट आहे मिसळ जी आहे, मिसळ चालू आहे. मामाचा मळा हे बघा, इकडे चुलीवरची मिसळ भेटते, इकडेच आहे चुलीवरची मिसळ. इथे पण गेलेलो आहे वैभव मी. मिसळचा आस्वाद घ्यायला गेलो होतो, पण व्हिडिओ नव्हता बनवला. पण प्रयत्न करू व्हिडिओ बनवण्याचा. मित्रांनो, तुम्हाला मी आत्ता जो पोस्ट केला होता, जो बाईकचा प्रॉब्लेम झाला होता, त्यात मी कमेंट पाहिले. तर भाऊनी एका कमेंट केले होते की जो आहे तुम्ही आपल्या हॉर्नेटची कशा प्रकारे काळजी घेऊ शकता. जसं मला प्रॉब्लेम झाला तसा जर प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायची वेळ आली किंवा जो प्रॉब्लेम आला तर त्याच्या न होण्यासाठी कोणती काळजी घ्याल. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की बाईक जे आहे, बाईकसाठी तुम्ही कवर वापरत जा. जेव्हा रेनी सीझनमध्ये बाईक तुम्ही पार्क करतात त्याच्यावरती कवर ठेवत जा. आणि दुसरी तर मेन म्हटलं तर जे आहे याची टँक असते, तुम्हाला टँक दिसते, तर ह्या टँकवरचं एक कवर भेटतं प्लॅस्टिकचं, म्हणजे जेणेकरून पाणी आत जाऊ शकणार नाही. तर ते तुम्ही वापरत जा. आणि त्यानंतर तिसरी जी स्टेप आहे, तिसरी आता इकडून पण तुम्हाला दाखवतो. इकडून पण एक कश्यपी डॅमला जाण्यासाठी रोड आहे, पण आपल्याला इकडं जायचं नाही, आपल्याला सरळ गिरनाऱ्याच्या तिकडे जायचं आहे. कारण की तिकडूनच जो पूर्ण व्ह्यू दिसतो ना, एक आसम व्ह्यू आहे तिकडचा. आणि तिसरी जी आहे त्याचा जो टाकीचा जो खालचा जो डस्टचा जो पाईप राहतो, डस्ट आपण जे म्हणतो कार्बोरेटर, तर त्यातून जे डस्टचा जो पाईप राहतो त्याच्यातलं पाणी आणायला राहतं किंवा इतर डस्ट राहतो, तर ते तुम्ही महिन्यातून एकदा तरी ते ज्याचा नट राहतो त्याच्यातून ते तुम्ही तो लूज केला का त्याच्यामधून त्या पाईपामधून ऑटोमॅटिकली डस्ट राहतं, पाणी राहतं, ते निघून जातं. तर ते तुम्ही महिन्यातून ट्राय करत जा आणि तो पाईप चेक करत जा की तो चॉकअप आहे का नाही. कारण की मी तो चेक नाही केला साधारण तरी बराच महिने गेले, असं 5-6 महिने झाले होते मी तो केला, चेकच नव्हता केला. त्याच्यामुळे त्याच्यात पाणी साचून राहिलं आणि तो जो पाईप होतो तो चॉकअप झाल्यामुळे ते पाणी तिथंच साचून राहिलं आणि त्याच्यात अजून पाणी साचल्यामुळं ते पाणी आसपास पसरलं गेलं, त्याच्यामुळं सीन झाला. तर या बाबतीत तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे की तुमच्याकडून पण त्या गोष्टीची चुकी नाही होतं कामा. These skies have a different light, why noise it keeps me up at night. I can't help but think back to you. I wish that I could find a face that I would recognize. I replay the memory of you. It's been hard, you know I wanted to stay caught us off guard, but there was no other way. Did you wait? 'Cause I've been counting the days and I'm calling up to say I'm coming home to you. I'm coming home to you. I'm coming home to you. And I know that it's time overdue, but I'm coming home. तर मित्रांनो, हे आहे गिरनारा. इथे आपण गिरनाऱ्यात आलो आहे. तुम्हाला बोललो की मी 2 रूट आहे, तुम्हाला मागच एक रूट दाखवला तो, आणि हा जो आहे स्पॉट तो हा त्याच्या पुढचा भाग आहे. कारण की तुम्हाला जर डॅम तिकडे बघायचा असेल तर जो बांध आहे तो बांध तुम्हाला तिकडे भेटेल बघायला त्या रोडनी, आणि इकडून जाय पूर्ण व्ह्यू भेटेल तुम्हाला, जो कश्यपी डॅमचा पूर्णपणे जो व्ह्यू भेटेल. मला माहीत नाही तो गिरनारा आहे का कश्यपी, कारण की काही जण गिरनारा डॅम पण सांगतात त्याला. तर मुळात तो गिरनारा आहे का कश्यपी हे आता कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, मी प्रयत्न करतो. रेनी सीझन एक प्रकारे खूप मजेशीर एक ऋतू आहे. त्या ऋतूत जरूर तुम्ही प्रवास केला पाहिजे, कारण की
प्रत्येक टायमात तुम्हाला प्रत्येक ऋतूमध्ये निसर्गाचा वेगवेगळा जो अंदाज आहे तो बघायला मिळतो तुम्हाला. मी प्रयत्न करत राहील हळूहळू वारंवार की जास्तीत जास्त ब्लॉग आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. हळूहळू मी आता वीकलीपासून आता जे म्हणतो 2-3 दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करतो, कारण की माझ्या चॅनलची जी ग्रोथ आहे, रँक आहे, कंटिन्युअसली राहील. लोक जे आहे इंटरेस्टेड राहतील ब्लॉग की हा डिलिव्हर करू राहिला, तर त्याच्या हिशोबाने मग लोक पण सबस्क्राईब करत राहतील, जे माझे फॉलोअर वाढत राहतील, हळूहळू ग्रोथ होत राहील चॅनलची. तर तोच प्रयत्न चालू आहे. त्यामुळेच हे ब्लॉग आणि हे कंटेंट बनवण्याचं काम मी करतो. ऑफरोडिंग जे आहे, ऑफरोडिंग आता करावं लागेल. नीट बस. शिट ये बाबा. यो खरं म्हटलं मित्रांनो, अशा गोष्टी एक्सप्लोर करणं म्हणजे खूप मजा येते. पुढचं टायर तर माझ्या ते पूर्ण गेलेलेच आहे, पूर्ण घासलेलंच आहे. हे बा स्लिपा किती होती, कारण की ते रेती एकदम नरम रेती आहे. काचापासून वाचावं लागेल गाडी. सध्या आलेलो आहे मी कश्यपपेढे. बहुतांश असं झालं की जेव्हा मी 3-1 महिन्या अगोदर आलो होतो, त्यावेळेस इकडे जे पाणी होतं त्याचा जो प्रमाण होता बऱ्यापैकी जास्त होतं. पण आता तुम्ही बघू शकताय बा इथपर्यंत आता ही स्थिती बऱ्यापैकी कमी पाणी झालेलं आहे. आणि झाला म्हटलं तर माझ्यासोबत आज जुळलेला आहे सागर. आणि बाकी खास काही एवढं ब्लॉगमध्ये नाही, बस एक राईड करण्याचा प्लॅन केला मी. आणि बहुतेक अजून पुढचे जे ब्लॉग आहे ते अशा प्रकारेच असतील, शॉर्ट राईड आसपासच असेल. प्रयत्न करेल की तिथून थोडा लॉंग राईड पण मारण्याचा प्रयत्न करेल. त्याची कंडिशन अशी की त्याच्यामुळं आपल्याला पुढं लॉंग डिस्टन्स जे आहे कॅच नाही करता येते. आणि बाकी काही नाही, बाकी जो आहे नजारा या जो सीनचा आहे कश्यपपेढे डॅमचा, तुम्ही टाईमलॅप्सच्या मानाने कॅच करा. आणि थोडे सिनेमॅटिक फुटेज असेल तर एन्जॉय करा. आय होप तुम्हाला आवडेल हा ब्लॉग. आणि अशाच प्रकारे माझ्या ब्लॉगला जुळण्यासाठी तुम्ही एक काम नक्की करा की सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल. आणि तुम्हाला जर आवडत असेल व्हिडिओ तर नक्कीच तुम्ही लाईक करा, आणि जर नसेल आवडत तर डिसलाईक पण करा, त्यात काय एवढा इश्यू नाही आहे. पण जे लाईक करता ना तुम्ही व्हिडिओज, तर त्यामुळं काय राहतं, एक जे व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन ते मला मिळत असतं. त्याच्यामुळे मी अजून एक्सायटेड होऊन बरेच काय असे ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न जे आहे हळूहळू करत राहतो. तर नक्की बघा थोडा या सीनचा जो नजारा आहे, जो नजारा तुम्हाला टाईमलॅप्स हां. आणि किस्सा असं की जे मी माझी मुझी सेव्ह करून टाकली. सीन असं झालं की मी घरीच ॲडजस्ट करत होतो सेफ्टीचा ड्रीम
केली ती पण सेफ करत होतो, पण त्या दरम्यान असं की जो सेफ चुकला गेला आणि एक साईडची जी मूछ आहे ती पूर्ण निघून आली. त्याच्यामुळे काय पूर्ण क्लीन केलं, फक्त इथं एवढं ठेवले बस. बाकी काही थोडा डिफरंट लुक वाटतो माझा. आणि तोपर्यंत एन्जॉय करा या ब्लॉगचा सिनेमॅटिक व्ह्यू. Say your voice notes, baby, but you never answer. 'Cause I was here with the others. Ooh, I wrote those aren't when you really love me, but those times were really far away. Ooh, yo te amo, pero no respondes. I think now you don't care, and I still wonder. Yo te amo, pero no respondes. I think now you don't care, and I still wonder. Hey, ya me love, ya me love, ya me love, ya me love. Hey, ya me love, ya me love, ya me love, ya me love. Hey, I am in 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 love. Say your voice notes, baby, but you never answer. 'Cause I was here with the others. Ooh, I wrote those aren't when you really love me, but those times were really far away. Ooh, yo te amo. खूप काही सांगायचं, पण जे म्हणतो ना आपण जेव्हा वेळ येते सांगायची, पण आपल्या मनातून तेव्हा काही निघत नाही. बरंच काय आता माझ्या मनात चाललेलं राहतं की तुमच्याशी बराच काही संवाद असतो, पण ॲट अ टाईम असं राहते की कॅमेरा जेव्हा समोर आपण हे करतो तेव्हा ते माइंडमध्ये नाही राहत ज्या गोष्टी आपल्याला बोलायच्या राहतात. आणि यार आणि बऱ्याचपैकी येतो माझ्या व्हिडिओमध्ये, मी बऱ्याच टाईम असं बोलतो की आणि या बाबतीत माझ्या घरचे ज्या बाबतीत त्या टायमाला जे पण असतं की या शब्दाचा उच्चार जास्त आसपासची तुम्ही क्लाउड पण बघा. आज जे वातावरण पण थोडं हे होतं आज की ऊन पण आलेलं होतं, त्यामुळे म्हटलं चला. त्याचबरोबर जो सीन राहतो मेन तर क्लाउडचा राहतो, जो नजारा राहतो एकदम ढगाळ आणि याचा टाईमलेस जो राहतो ना तो एक नंबर येत राहतो, एकदम परफेक्ट येत राहतो. आणि एन्जॉय करा हा ब्लॉग असाच आपला. तर मित्रांनो आता या ब्लॉगचा एंड इथेच करूया आपण. आणि आय होप तुम्हाला आवडला असेल टाईम लॅप्स. केसाला इग्नोर करा कारण की तेल लावलेलं नाही, ह्याच्या आधी थोडं घातलं त्याच्यामुळं. तर असाच आपला ब्लॉग राहतो. आणि या ब्लॉगमध्ये जास्त काही आपण स्टोरी लाईन टाकण्याचा आपण प्रयत्न करू, की स्टोरी लाईनमध्ये एखादं जे आहे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. तर या व्हिडिओवरती बरंच काही काम करेल मी. आणि तुम्हाला जर माझे एडिटिंग जे मी करतो बेसिक जर तुम्हाला नॉलेज हवं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की त्याचं पण मी एखादा व्हिडिओ जो आहे बनवून टाकेल. आणि या व्हिडिओचा एंड इथेच करतो मी. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि त्याचबरोबर जे आहे चॅनल जे आहे तुम्ही सबस्क्राईब करत जा भाई. 60 ते 80% लोक सबस्क्राईब नाही करते, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून जे आहे व्हिडिओचे माझे लेटेस्ट कॉन्टेंट जे आहे व्हिडिओसाठी येत राहतील. तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर इथंच आपल्या व्हिडिओचा एंड करूया. आणि चला बाय बाय, सी यू सून. तर मित्रांनो हे बघा या इकडून चिखलातून आणली बाईक, त्याच्यामुळं पूर्ण चिखल फसलेला आहे पुढून मागून बाईकला. आता मेन तर असं करावं लागेल मला की ही जे पातळ चिखल दिसतं नाही ते तुम्हाला इथून चुकून गाडीने घालावं लागणार, कारण की तो एक प्रॉब्लेम होऊ शकतो. मला आता गाडी व्यवस्थित अशी काढावं लागेल, या दगडी रोडनेच मला घालावं लागेल. तर ठीक आहे, बघू आपण.